नागपूर महानगरपालिकेनं नाग नदीची स्वच्छता योग्य प्रकारे न केल्याचा आरोप मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी केलाय। अशोक चौक ते जगनाळे चौक दरम्यान नाग नदीची स्वच्छता करण्यात आली नाही, त्यामुळे बुधवारी हलका पाऊस होऊनही लोकांच्या घरात पाणी शिरलं असं दटकेंनी सांगितलं। उन्हाळा सुरू होताच नागपूर महानगरपालिकेमार्फत नागपूर शहरातून वाहणाऱ्या नद्या आणि नाल्यांची स्वच्छता करण्यात येते। पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचू नये आणि नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून अडचणी येऊ नये हा यामागील उद्देश असतो। यावर्षी ही नद्या स्वच्छ करण्याचं काम सुरू आहे। मात्र मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी महानगरपालिकेवर नागनदी स्वच्छ करण्याचं नाटक केल्याचा आरोप केलाय। बैद्यनाथ चौक ते जगनाळे चौकादरम्यान नागनदीची स्वच्छता करण्यात आली नाहीये असा आरोप दटके यांनी केलाय। नदीत अजूनही गाळ साचलाय। बुधवारी झालेल्या हलक्या पावसानंच महानगरपालिकेचे दावे उघडकीस आले आहेत। पावसाचं पाणी लोकांच्या घरात शिरलं, त्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागला। काही दिवसांपूर्वी आमदार दटके यांनी नागनदीच्या स्वच्छतेच्या कामाचं निरीक्षण केलं होतं। त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना विलंब न करता नदीची स्वच्छता करण्याचे आदेश दिले होते। आता पुन्हा त्यांनी महानगरपालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत नदीची स्वच्छता लवकरात लवकर करण्याची मागणी केली आहे।